हॅलो एव्हरीवन, मी विश्वजा. आज एक छोटासा व्हिडिओ करणार आहे, चॅट विथ माय डर्मटॉलॉजिस्ट. ही डर्मटॉलॉजिस्ट माझी स्किन केअर रुटीन, पूर्ण माझं जे काही लग्नामध्ये किंवा जे काही 2 इयर्सपासून मला सगळं सांगितली आहे. म्हणजे जस्ट टू दॅट बॉयवाली स्किन होती माझी, आणि शी हॅज मेड माय स्किन सो ब्युटिफुल. सो थॉट ऑफ इंट्रोड्युसिंग हर. मी खूप सारे स्टेटस वगैरे टाकत असते, त्याच्यावरून अंदाज आलाच असेल तुम्हाला. सो शी इज डर्मटॉलॉजिस्ट सायली चिवटे, जी मिरजमध्ये आहे. सो ॲक्च्युली विश्वच्या माझ्याकडे 2 वर्षापासून येते, 2023 बहुतेक. यस, करेक्ट. तेव्हा ती पहिल्यांदा माझ्याकडे आली होती. ती टॉम बॉय, एकदम टॉम बॉयच होती. तर तिला काही एक स्किनमध्ये आपल्याला काही यूज करायला पाहिजे, काही नाही, टोटली ॲबसेंट माइंडेड होती ती प्रोडक्टच्या बाबतीत. तिला काही माहीत नव्हतं की कोणतं यूज करायला पाहिजे, काय होते. म्हणजे शी इज फ्रँकली अँड शी इज नॉट केअरिंग हर स्किन. देन पहिल्यांदा आली तेव्हा तिची स्किन खूप अशी पॅची होती, स्पॉट्स होते, ऑइली होती. आणि मग फर्स्ट तिला मी सजेस्ट केलं की तू तुझ्या स्किननुसार तू डेली स्किन केअर रुटीन तू यूज कर. डेली स्किन केअर रुटीनमध्ये काय येतं, तुमचं फेसवॉश येतं अकॉर्डिंग टू युअर फेस, नंतर तुमचं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, ह्या गोष्टी येत राहतात. त्याच्यानंतर मी तिच्या चेहऱ्यावर फर्स्ट पेलिंग प्रोसिजर केली, केमिकल पील. ती प्रोसिजरमध्ये काय होतं, त्या प्रोसिजरमध्ये एक सिम्पल सोल्युशन असते, लिक्विड असतं, ते तुमच्या स्किनला लावलं जातं. एक 4 to 5 days नंतर तुमच्या स्किनला ड्रायनेस येतो. ड्रायनेस आल्यानंतर तुमची स्किन पिलिंग होती. स्किन पिलिंग होती म्हणजे काय होतं, तुमच्या स्किनचा अप्पर पार्ट हा पूर्णपणे निघून जातो. डेड स्किन पार्ट हा पूर्णपणे चेहऱ्यावरचा रिमूव्ह होता आणि स्किनला एक स्मूथ टेक्स्चर होतं. अजून काय केलं होतं की आता PRP केलं होतं. ॲक्च्युली बिईंग ट्रू, मी ज्यावेळी आले होते त्यावेळी मे मंथ चालू होता आणि मी कोकणात जाऊन आले होते. तर माझी स्किन फुल ब्लॅक पडली होती की मला लाज वाटत होती. सो माझी वहिनी आली होती ना, प्रियांका आली होती तिच्याकडे. आणि ज्यावेळी तू काहीतरी प्रोसिजर केली होती, अल्ट्रासाऊंड केलं, अल्ट्रासाऊंड हायड्रेशनची प्रोसिजर केली होती मी तिच्या. आणि मी सकाळी चहा पिताना ती मला चहा आणून दिली आणि तिची स्किन मी बघली, बापरे किती छान झाली होती. सो माझ्या मम्मीने रिकमेंड केली, विशू प्लीज एकदा तरी जाऊन ये तिच्याकडे. म्हणून मी सहज आले होते, सहज म्हणजे अक्षरशः 7-7:30लाच आले होते संध्याकाळी, आणि सहज आले होते. आणि शी वॉज लाईक, तू काहीच काळजी घेत नाहीस तुझ्या स्किनची, असं बोलली होती ती मला. मग त्याच्यानंतर जसं ती मला सगळं सांगायला लागली की ती प्रॉपर मला मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि एक काहीतरी तू ॲट द एंड ऑफ द डे यू सेड मी काय क्लिन्झिंग, हा राईट, क्लिन्झिंग क्रीमसुद्धा ती इतकं इन डिटेल मला दिली होती ना त्यावेळी. सहजच मी हिच्याकडे येते आणि सहजच काहीतरी एक प्रोसिजर करून जाते, असं होत होतं. आणि मग त्याच्यानंतर फर्स्ट आपण PRP ॲक्च्युली तुझी स्किन खूप अशी पॅची झालती, म्हणजे स्पॉट झालते स्किनवर. इथं व्हाईट स्किन, मध्येच इथं स्पॉट्स झाला होता, म्हणजे पॅची स्किन होती. मग PRP केली आपण. PRPमध्ये काय केलं होतं, फर्स्ट थिंग हिला स्किनला ॲनेस्थेशिया दिला होता, एक लिक्विड ॲनेस्थेशिया असतो स्प्रे, तो केला होता. नंतर एक 10 ml ब्लड घेतलं होतं, ते सेंट्रिफ्यूज केलं होतं, त्यातलं सिरम आणि प्लाझ्मा सेपरेट केलं होतं. जो सेपरेट झालेला प्लाझ्मा असतो त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, ते प्रोटीन तिच्या स्किनवर इंजेक्ट केलं होतं. त्याच्यानंतरही 2-3 दिवस तिला थोडंसं स्किन अशी खूप ओढल्यासारखी, स्किनला खूप ड्रायनेस, थोडंसं पेन होतं 1-2 दिवस, पण असं जास्त काही नाही, थोडंफार नॉर्मल पेन होतं. त्याच्यानंतर स्किन अजून जास्त तिची पिलिंग झाली, म्हणजे त्याच्यानंतर स्किन झाली ती एकदम बेस्ट झाली, म्हणजे छान, म्हणजे व्यवस्थित स्ट्रेक्चर भेटलं स्किनला आणि स्पॉट्स पण कमी झाले. एकदा स्किनला व्यवस्थित असं स्ट्रेक्चर भेटलं ना, मग स्किनवर आपण दुसरं कोणत्याही प्रोसिजर करू शकतो, ॲज लाईक मेडिकेटेड फेशियल वगैरे. ते तुमच्या स्किनमध्ये प्रॉपर जातं. जे तुम्ही प्रोडक्ट्स यूज करता ते पण तुमच्या स्किनमध्ये व्यवस्थित डीपपर्यंत पेनिट्रेट होतं. हे PRP नंतर मात्र छान होती स्किन. आय लाईक PRP प्रोसिजर. ॲक्च्युली जरासं इंजेक्शनला पेन झालं मला, बिकॉज इट वॉज फर्स्ट टाईम. आणि
माझी स्किन हां तिचं काय सेन्सिटिव्ह स्किनचं पण वेगळं प्रोसिजर आहे, माझ्यासारख्या स्किनला पण वेगळं प्रोसिजर आहे. तिने मला एकच सांगितलं होतं मी ज्यावेळी फर्स्ट टाइम आले होते त्यावेळी, की लगेच यू डोंट फाइंड रिझल्ट्स, म्हणजे एका प्रोसिजरमध्ये तुला रिझल्ट्स भेटणार नाही. हिनं मला क्लिअरली सांगितलं होतं. आणि पेशन्स ठेवल्यावरच आय गेस 2.5 वर्षांनी मला इतकी छान स्किन आलेली आहे. 2.5 वर्ष पूर्ण मी घालवले, पण त्याच्या अगोदरच आले. इट वॉज व्हेरी, म्हणजे ही इतकी फ्रेंडली आहे ना, बीइंग ट्रू शी हॅज बिकम माय फ्रेंड. ही खरं सांगायचं म्हणजे कॉलनीमधली वहिनी लागते मला रिलेशन, पण ही माझी आता फ्रेंड झाली आहे की आय कॅन आस्क हर अँड आय कॅन टेक हर सजेशन, आणि तिच्याकडे येऊन मी बिंदासपणे कुठलंही प्रोसिजर करू शकते. अक्षरशः मी सहजच तिला भेटायला येते आणि काहीतरी प्रोसिजर करूनच जाते, असं आहे. म्हणजे आय फील सो गुड की परवाच ती मला लग्नाच्या अगोदर म्हटली की तुझा एकदा फोटो काढून ठेवायला पाहिजे होता की स्टार्टिंगची विश्वजा कशी होती आणि आत्ताची विश्वजा कशी आहे. तिच्यासाठी इट वॉज व्हेरी गुड थिंग. सो आम्ही आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला लग्नाच्या 7 मंथ्समध्ये, माझ्या लग्नामध्ये 7 मंथ्स गॅप होतं, त्याच्यामध्ये काय काय केलं प्रोसिजर ते आम्ही सांगू. हिचं हॉस्पिटल तू सांग ॲड्रेस वगैरे. हॉस्पिटल चिवटे आयुर्वेदिक हॉस्पिटल झरीबाग हॉलच्या समोर मिरजमध्ये आहे. डॉक्टर सायली कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून असं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही प्री वेडिंगच्या आधी काय काय प्रोसिजर केले पाहिजे किंवा कोणकोणते ट्रीटमेंट्स तुम्ही तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टकडून घेतली पाहिजेत हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. किंवा आम्ही विश्वजाला काय काय ट्रीटमेंट केली हेही मी सांगणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये. सो दिस वॉज फर्स्ट पार्ट. सेकंड पार्टसुद्धा आम्ही तुम्हाला इन डिटेल सगळं सांगून देऊ. ओके, चलो बाय.